की हा उत्सव माऊलीच्या समाधी संबंधानं आहे. आणि महाराजांनी अभंग दिला आहे, इतकासा मी दोष लावणार नाही, पण अभंग वाचल्यानंतर तुम्हाला कळल. अभंग असा आहे, उचित न कळे इंद्रियाचे ओढी. प्रसंग असा आहे, पारमार्थिक क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या आणि समाजाच्या देवाच्या सत्तेनं काही रूढी आणि रीती आहेत, काही बंधनं आणि भाव आहेत. ती बंधनं पाळल्याशिवाय भाव तयार होत नाही. आणि त्यासाठी म्हणजे आपल्या हाडाची काढं करावी लागतात. पहिलं कोणतं साधन असेल परमार्थातलं तर श्रवण आहे. यथाभूत श्रवणाचा अधिकारी जर निर्माण झाला तर सांगणारा त्याला शोधत येतो. सांगणारा उचित का अनुचित हे विचार करू नका. फक्त आपण श्रवण करतो आणि का कशासाठी आणि आपल्याला तिची गरज काय. ज्या वेळेला त्याला काही पद गाठलेले असतात आणि त्या पदाचा म्हणूनच तो श्रवणाचा अधिकारी म्हटले. मग शास्त्र असं सांगतं, मल विक्षेप गेलेला, आवरण शिल्लक असलेला आणि आवरण जाण्याची तीव्र इच्छा, त्याला पारमार्थिक क्षेत्रातल्या श्रवणाचा अधिकारी म्हटलं जातं. आणि जो असा अधिकारी म्हणजे जर असेल तर त्याच्यातलं ते दोष दूर होऊन म्हणजे त्याला जो हितो आहे त्याचा काय हितो आहे, काय मी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, म्हणजे काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल. म्हणजे जर देव नाही भेटला, देव नाही कळला तर म्हणजे ही एरझार वाया जाते. अशा ज्याच्यावरतीचा भाव आहे त्याला ही तळमळ आहे. जी तळमळ शांत होईल ज्या वचनानं ते प्रतिपादनाचा विषय असतात तिथला. म्हणजे त्या विषयानं तो तृप्त होतो. जसं मासा तळमळतो त्याला काय पाहिजे आहे तर पाणी पाहिजे आहे. म्हणजे गाय हंबारती काय पाहिजे आहे तिला तिचं वासरू पाहिजे आहे. म्हणजे हे सगळं आता किस्त बोलल तेवढं थोडं होईल बरं काय तर. आणि ज्यानं ज्याची तृप्ती होते त्याला तेच मिळावं लागतं. आणि ते मिळालं तर मग शास्त्र इथं हे सुद्धा सांगतं, इच्छित वस्तूची प्राप्ती आणि इच्छेची निवृत्ती. म्हणजे शास्त्र शुद्ध, भाव शुद्ध, भक्तीनं युक्त आणि आपल्या अंतकरणाचा मल विक्षेप जाऊन श्रवणाला बसावं लागतं. असं जर बसलं तर त्याच्या म्हणजे सांगा पिरू पाडाला यायला पाहिजे. पोपटाला बोलवावं लागत नाही, पोपट येत असतो. अधिकार प्राप्त करून घेतला श्रवणाचा तर ज्ञानोबा समाधीतनं येऊन सांगेल बरं का आम्हाला सांगितलेलं आहे. महाराज म्हणजे पाठीमागे येऊन सांगितलं. किती वेळा आले, किती वेळा गेले महाराजांचं बघितलं. गाथा आहे माझ्या हातात महाराजांची. मध्ये आले की निळोबासाठी आले आणि आपल्या हो कन्यासाठी सुद्धा आले. असं आम्हाला जाता येईल नाही येता येईल तद्दाम परम. आम्ही आमचा एकदा गेलो की आणि कुठं जाईल निश्चित सांगता येत नाही. पण इथं हे अपुरत आहे आणि या अपुरतेसाठी तुमच्या आमच्याकडं म्हणजे भांडवल काय पाहिजे, श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी. आता याचा परिणाम काय आहे, महामळे मन होते जे गादले आणि शुद्ध चोकाळले स्फटिक जैसे. श्रवणाचा जर फल असेल तर त्या श्रवणासाठी आट्टापिट्टा म्हणजे हे हाडाची काढ करून जिथल्या तिथं म्हणजे आपलं विषय सोडून निर्विकार अंतकरणानं जो श्रवण करतो त्याच्या पदरी हे पडत असतो. आता आम्ही काय करतो, तुम्ही दिल्याला फक्त अभंग वाचून धावतो आणि माझं चिंतन चालू करतो.
मला तात्याने ही सूचना दिली, आजच्या सेवेला तुम्ही गात्यावर बोलायला पाहिजे. गाता चवलाय, ठीक आहे म्हटलं, गात्यावर बोला, पर गात्यातला अभंग तुम्ही द्यायला पाहिजे. म्हणजे अधिकारी आणि अनाधिकारीही इथं तपासला जातो. का मागायची सेवा? ऐकणारा कोणच्या कानानं ऐकतो, काय पाहिजे आहे त्याला, म्हणजे कानातलं प्रकार आहे ते. आणि जर देव पाहिजे, जर संत पाहिजेत, आणि जर संसार पाहिजे, संसारातलं सुख पाहिजे, नाहीतर कोणतरी चुकल्याला पाहिजे आणि तो आपल्याला कळून यायला पाहिजे. आणि तो चुकलाय म्हणून सांगाय, तो चुकला असेल, फल आपल्याला मिळत नाही, त्याचं त्याला मिळाल, पर त्याच्याबरोबर आपली वृत्ती जर गेली तर दुसरा कोण चुकला, चुकलेल्याला पाहिलं तो सुद्धा चुकला. काय काय तुमचं मत आहे याच्याबद्दल? म्हणजे हे युगुल आहे बरं का. आणि आजच्या समाधी उत्सवामध्ये याची विसंगती आणि सुसंगती ही वक्त्याची जबाबदारी असते. त्या लेवलचा अभ्यास असावा लागतो, त्या लेवलची भक्ती असावी लागते, त्या लेवलचं कोणतरी सत्पुरुषाचं सान्निध्य प्राप्त झालेलं आणि तिथं सेवा घडलेली पाहिजे. आणि त्याच्याही पुढं जाऊन सांगायचं झालं तर त्याच लेवलचं आचार ज्याचं आहे तर त्यालाच हा प्रसंग कळतो. नाहीतर म्हणजे काय, म्हणजे एखादा चोपदार असतो, एखादा महाराज असतो आणि एखादा कोणतरी राजा असतो, नाहीतर एखादा माळावर पडलेला दगड असतो, त्याला राजाची कपडे घातली तर का राजा म्हणू नये, त्याला चोपदाराची कपडे घातली तर का चोपदार म्हणू नये, त्याला जर महाराजाची कपडे घातली तर का महाराज म्हणू नये. पर तो महाराजही नाही, चोपदारही नाही आणि एक राजाही नाही, केवळ दगडाला कपडे घातली म्हणजे कळत नाही बरं का. ज्याला जी कपडे धारण केली, ज्याचा वेश आहे त्याचा देश असतो. आणि वेशाचा देशाचा संबंध घेऊन आचाराचा हा व्यवहार जर झाला तरच आपल्याला ती गती प्राप्त होते. गती याचा संबंध आहे, रोज एक नवीन आपल्याला दर्शन व्हावं, एक समाजाचं व्हावं, एक देवाचं व्हावं, आपल्या संस्काराचं व्हावं, आपल्या स्वरूपाचं व्हावं, आपल्या भक्तिभावाच्या सेवेचं सुद्धा आपल्याला दर्शन व्हावं. आणि ते जर होईल तर मग अनवस्था दोष येत नाही. आपल्या अनवस्था दोष म्हणजे काय हे सुद्धा कळावं. आपल्या संप्रदायामध्ये कळून घेण्यासारखं शरद फार 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 मोठं वैभव आहे आणि त्याला एवढंसं काय इतकं कष्ट लागत नाही. विषय संपादन करण्याला जितकं कष्ट लागतात तेवढं परमार्थ करायला इतकंसं अडचणीचं नाही. म्हणजे तुका म्हणे सोपे आहे सर्वावणी. सर्व या साधनापेक्षा, सर्व विषयापेक्षा पारमार्थिक क्षेत्रात म्हणजे सोपं करून ठेवलेलं आहे बरं का. आणि ते अभंग पुरा एवढा करतो आणि गात्याचं थोडंफार वैभव आधी सांगतो. गाता कुणाची, गाता कशी निर्माण झाली, का निर्माण झाली, गात्यातलं ऐश्वर आमचं आयुष्य संपल परंतु आपल्याला ते काढता येणार नाही. हे सुद्धा मी आधी माऊलीच्या पुढ्यात, महाराजांच्या पुढ्यात कबूल करतो. आम्ही म्हणजे जरी समसत्तेतला असलो तरी महाराज म्हणजे आमच्याहून आमच्यात नाहीत. मग सत्ता सम मांडली तर काय होईल. जे महाराजांनी माहिती आहे ते आम्हाला माहिती पाहिजे, जे महाराजांनी केले ते आम्हाला करता यायला पाहिजे, जे महाराजांनी भोगले ते आम्हाला भोग. आमचे भोग वेगळे, आमचा त्याग वेगळा, आमचं जीवन वेगळं, आमच्या वृत्तीची धारणा वेगळी. आणि मग आम्ही कोणत्या सत्तेत आहे, आम्ही पारमार्थिक सत्तेत आहे का, का व्यावहारिक सत्तेत आहे का प्रातिभाषिक सत्तेत आहे का, सत्ता एक आहे का सत्ता तीन आहेत का. मग एक असून तिन्हीचा संबंध का आला हे सुद्धा बघावं लागेल बरं का. इतकं बघायला आम्हाला वेळ आहे. 1 तासाची सेवा आहे आणि
एक प्रमाण कुठलं तरी एक सूत्र सांगताना सुद्धा तासावर बघून, घड्याळावर बघून किंवा व्यक्तीच्या चेहऱ्यावर बघून काय खातोय काय नेसतोय हे बघून परमार्थ होत नाही. आज ज्या वेळेला कानाच्याद्वारे मनापर्यंत एखादा आपल्या जीवनातला अनुभवाचा शब्द ज्याच्या वाणीतनं ज्याच्या समोर प्रगट झाल्यावर त्याला हे माझं जीवन आहे असं वाटेल त्याला, त्यावेळेला तो शब्द कार्य करतो, त्याचा असतो आणि त्याला बदल किंवा आहे तिथं स्थिरता प्राप्त होते. जर अनुचित जाग्याला उभा असेल तर जागा बदलतो आणि योग्यच जाग्याला कर्त्याला योग्य वाटत असेल आणि ते शब्दानं त्या सिद्ध होत असेल तर आहे तिथं स्थिर, सचोटीचं, संयमाचं आणि स्थिरतेचं जीवन नाकारता येत नाही. जीवन स्वीकारताही येत नाही. नाकारायचं नाही, स्वीकारायचं नाही, तर मग भगवंताचा आणि संतांचा आशीर्वाद आणि भगवंत देवाचा प्रसाद म्हणून जीवनामध्ये बघावं लागेल. काय सांगितलं मी? एक संतांचा आशीर्वाद जीवनाला घ्यावाच लागेल आणि देवाचा काय जीवनाला प्रसाद. प्रसाद म्हणजे देवा ईश्वरान जीवन दिलंय का आमचं आम्हाला आम्ही घेतले? बघा जरा प्रत्येकानं आपल्या आपल्या जीवनामध्ये क्रमी कीटकापर्यंत वृक्ष वेलीपर्यंत सर्व ह्या ईश्वरी सृष्टी सौंदर्यामध्ये तुम्ही तपास करा. त्याची त्याला सत्ता नाही बरं का. सत्ता आहे ती ईश्वराची आहे आणि ईश्वराचं संगोपन आहे आणि ईश्वराचं मनोगत आहे. म्हणून तर असं माऊलीने लिहिले, जे जयाचे विहित ते ईश्वराचे मनोगत. मग कोण वनस्पती असेल, कोण विषारी असेल, कोण औषधिक असेल, कोण परोपकारी असेल, कोण परपीडक असेल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे द्वंद्व आहे. पाप तिथं पुण्य आहे आणि जन्म तिथं मृत्यू आहे. म्हणजे जर सुख तिथंच दुःख आहे आणि अंधार तिथंच प्रकाश आहे. हे सगळं भांडवल त्या जीवनाबरोबर सर्वांना सारखं आहे का? एकाला एक एकाला एक असं केलं आहे? सर्वांना सारखं आहे. पर या गात्यामध्ये जरा वेळानं आला सांग, जरा काय बोलून गेलो ते तुम्ही कसं सांगणार? आणि ऐकलंय त्यासनी तरी काय सांगा येणार? आणि मलाच सांगा येत नाही तर ऐकणाऱ्याने तरी काय ऐकलंय ते तुम्हाला काय सांगणार? म्हणून हे ज्याचं त्याला श्रवणाचं भांडवल म्हणजे स्वानुभवाचं आहे आणि एक आचाराचं भांडवल स्वानुभवाचं आहे, इच्छेचं भांडवल स्वानुभवाचं आहे आणि भांडवल हे दुसरीकडं मागायचं नाही परमार्थासाठी. आता संसारात कुणाचं तरी भांडं कुणाच्या तरी उपयोगाला येतं, त्याला संसार म्हणायचा आणि त्यानं जर ते दिल्याला आधार काढून घेतला तर उघड्याव म्हणून म्हणून काकला बसलेल्याचा प्रवास आणि चालत्याल्याचा प्रवास संसारामध्ये काकला बसलेला आहे. आणि का कुणाच्या काकला बसले, कसं बसले थोडंसं सांगूयाचं आता. आजच्या ह्या चिंतनामध्ये महाराज समाधीचा उत्सव आहे आणि एक समर गाथा आहे आणि गाथा तो सुद्धा मनानं वाचून चालत नाही आणि ज्ञानेश्वरीसुद्धा समाजामध्ये मनानं वाचून चालत नाही. आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आवर्तनासाठी म्हणजे क्रम आहे त्याला आरंभपासून शेवटपर्यंत. कुठं आज थांबलं वाचन तिथनं पुढं उद्या वाचलं तर चालतं आहे. पर समाजामध्ये एक परंपरा अशी नांदत आली आपल्या संप्रदायाची की समाजाकडं मागून घ्यायची सेवा. मग तिथनं पुढं त्यांचं जी इच्छा आहे असं मागितलेला अभंग असा आहे, अजून वाचायचं आहे तेवढा वाचतो. याच्यासाठी पूरक जी प्रस्तावना ती थोडंफार मी बोलून गेलो आहे ती आता मग बोलत गेलो तर माझं प्रस्तावनेत तास संपलं. आता पुढचा टप्पा आहे. मी जरा लवकर आलो आहे आज. उचित न कळे इंद्रियाचे ओढी आणि मुखे बडबडी शिकले ते आपण जाऊनी न्यावे नरकास. आपण जाऊनी न्यावे नरकास बळे बेताळी कूळ जग.
म्हणजे किती कुळाला 42 बरं का, म्हणजे इकडलं 21 आणि तिकडलं 21, असं 21 दोन्ही 42 नरकात जातात. मग आता ही दोन्ही एक आहेत. एकटाच असेल तर एकटा कोण आहे या जगात? एकटा कोणी नाही. हे युगुल आहे आणि युगुल आहे. आणि ते बी आता आज सांगावं लागेल. हे सगळं कसं सांगायचं बाजीराव? हे नाही सांगितलं तर उतरायचं कसं? आणि हे सांगित बसलं तर कीर्तनाचा आणि मुद्दा आहे. मध्ये आणि काहीतरी चहा फराळ भोजन काय असेल तो व्यवहार करावाच लागेल आम्हाला. हे सगळं म्हणजे सवयीनं पचनी पडलेलं आहे. हे सगळंच करायचं, कुठलंच कडलं नाही अशी अवस्था झाली आहे. कुठं तरी एखादी पात धरली तर ती कडपर्यंत जर निघाली तर सगळा ओपा ओळखून येतोय काय की असं व्हायला पाहिजे. काय बाजीराव, एक जर पात कडपर्यंत बांगलून झाली तर काय व्हायला पाहिजे? एक जर चाल झाली, एक जर सूत्र आपल्याला कळलं तर असं एक जर गणित सुटलं तर सर्व गणित सोडता येतात. रीत मात्र आपल्याला सापडायला पाहिजे. रीत आपण काय रीतीकडे बघत नाही, घेऊन येतोय तो ती रीतच घेऊन येतो. पंढरीत जावावं, आळंदीत जावावं आणि काय बघावं, तिथली देऊला जावावं, तिथली रीत बघायला पाहिजे संतांनी काय केलं आहे. आणि ती रीत जर आपल्याला सापडली तर आपल्याला हा मध्ये आपण काय करतो, जे सोपं आहे ते करतो. मी तुम्हाला अभंग अजून 2 पदं वाचायचे, वाचतो. आपण जाऊन न्यावे नरकास, बळे बेताळीस कूळ जग, अबोलने बोले डोळे झाकून या. अबोलने बोले डोळे झाकून या म्हणजे कठीण आहेत शब्द हे, आणि माझ्या इच्छेप्रमाणे गाता आलाय हातात. का? मी अर्थाची पोती कधी पाहिलेली नाही, पाहणार नाही. म्हणजे सार्थ पाहणार नाही. काही वेळा याला साक्षीदार आहेत. खंदारकरांची प्रत आली गात्याची माझ्याकडं. 1-2 अभंग वाचले आणि लोकांनी म्हटले हे कसं लिहिलंय, हे साप बरोबर असेल असं नाही. महाराजांनी विचारा. महाराजांनी आता कुठं विचारायचं? महाराज कुठं आहेत? किती वर्ष झाली गात्याला? महाराजांनी किती वर्ष झाली? आता चालू आहे ना हो महाराजांचं पर्व. मग आमच्या परिणाय का महाराजांनी विचारू नये? महाराजांनी विचारलं तर महाराज सांगणार नाहीत काय? महाराज सांगणार. इथं थोडंसं तुम्हाला एखाद्या पदाचं तरी अबोलने बोले डोळे झाकून या म्हणजे काय? अगदी निषिद मुखानं वर्णन आहे या अभंगाचं. आणि तो विधिवत समाधी उत्सवाला अभंग माझं बी अदृष्टच म्हणावं. मी मागितलं आणि महाराजांनी दिलं. माझं सुद्धा यात काहीतरी वाटा असणारच की, उचित आणि अनुचित. उचिताची भेट व्हावी का? तुम्हाला मधीच सांगतो, माव 20 तिली 30 आणि मार गेला तर उगा बैस. मला कुठेतरी तुरुंगात कवा घालतात का काय ती माणसं. पर व्यवहारात हे सगळं आहे आणि ह्याला पूर्वपदावर वेदानं स्वीकारलेलं आहे. म्हणजे जर ह्याचं बोलत बसलो आपण तर उचित अनुचित याचा संबंध रात्र पुरणार नाही आपल्याला या 2 शब्दासाठी. इतकं त्यात उचित कोणचं अनुचित कोणचं व्यवहारात ओतप्रोत भरले, माझ्याकडं तुमच्यापर्यंत आणि तुमच्यापासून माझ्यापर्यंत. आणि त्याला विधिवत बघायचं झालं तर आचारसंहिता असं म्हटलं जातं. ज्यानं माळ घालायची त्यानं एकादश करायची, ज्यानं वारी करायची त्यानं देवाची भेट घ्यायची. म्हणजे इतकंच काय, त्याच्याही पुढे जाऊन म्हणजे खरं बोलायचं. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी, हे सगळं गात्याचं प्रमाण आहे. तर बोलणे बोले डोळे झाकून या. डोळे झाकून म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला, अशी एक आपल्या व्यवहारात प्रस्थापित म्हण आहे, अवस्था आहे. विचार नाही त्या बोलण्याचा अभंग आहे तो. मग इथला विचारानं परमार्थ आहे, विवेकानं परमार्थ आहे. आणि विवेक कुठंतरी बाजूला, म्हणजे अगोदर अनावस्था एक आहे, दुसरी अनावस्था अभंगाचा संबंध एकीकडे आहे,
आणि आजचा व्यवहार एके ठिकाणी, आजचा व्यवहार टोकाचा आहे महाराज. आणि त्या व्यवहाराला म्हणजे हा अभंग म्हणजे वाचणं म्हणजे हे सुद्धा म्हणजे आपल्या नशिबाचंच काम समजायचं. असू दे, आपल्याला मला जड वाटते असं चिंतन होत नाही. बडबडी वाणी दंभासाठी तुका म्हणे आम्ही तेथील पारखे नाचे देखो एके जाणो खरे. महाराजांचं एका शब्दाचा आधार घेऊन तिची संगतीला महाराज काय म्हणतात हे आम्हाला कळतं. आम्ही काय करतो, तुका म्हणे आम्ही तेथील पारखी बरं का, आम्हाला ते दिसतं. नाचे देखो वेकी जाणो खरे. ही काय ह्यांचं सोंग आहे का ह्यांची अवस्था आहे, ह्यांचा भाव आहे का हे सगळं दंभातलं व्यवहार आहेत. आणि हे आम्ही खरं तेवढं जाणतो. खरं काय आहे, खरं महाराजांचं आहे. खरं शब्द जमेला धरून मी समाधी उत्सव करतोय. आता गाता अगोदर सांगून बरं का. आधी काय झालंय माझं, अनवस्था कशी झाली, सासरवाडी एक गाव आणि जेवायला दुसरं गाव. तिथं आता जर जेवायला गेलं तर काही ओळखीची माणसं गाठ पडतात. अरे बाबा तू इकडं कसं असं, तुझी सासरवाडी पलीकडल्या बाजूला आणि त्या गल्लीत. ते इथं जे आलो आहे ते हे त्यांचं पाहुणा आहे, ते नातं सांगायची वेळ आली माझ्यावर. आता काय झालं, एक सासरवाडी एक कळलं असेल तुम्हाला. काय कळलं काय, ज्ञानदेव पाटील कान उघडा. अनवस्था दोष याला म्हणायचा, अन्यथा ख्यातीमध्ये जातंय वर्णने. म्हणजे समाधी उत्सवाला म्हणजे मी बाजीरावासने असं म्हटलं तुमच्याकडं अमृत अनुभव आहे काय, तर ते म्हटले तुम्हीच दिलाय हाय माझ्याकडे. हे एक म्हणजे जमेची बाजू आहे. मी अमृत अनुभवसुद्धा बऱ्या आपल्या भाऊसाहेब महाराजांनी सुद्धा मी महाराज अमृत अनुभव दिला. बऱ्याच लोकांनी अमृत अनुभवाचं सुद्धा मी दान केलेलं आहे. आज थोडाफार मी माझ्या सेवेत तो प्रसंगसुद्धा उभा करीन. तुम्हाला त्याचं रूप बघता आलं तर बघा. आधी महाराजांचं काय आम्ही खरे जाणतो असं या शब्दाचा धागा घेऊन जसे आपले मावळे त्या गडावर चढले, घोरपडीच्या कमरेच्या दोराच्या आधाराने जर एवढा गड सर करता येतो, तर आम्हाला या महाराजांच्या एका शब्दाच्या आधारे आपल्याला या विशेषणानं विशेष स्वरूपापर्यंत जाईल. ही प्रतिज्ञा करायची नाही, परंतु म्हणजे ह्याच्यात मागं बी राहायचं नाही. आणि हे जर नाही केलं तर आज समाजाला डोळं आणून द्यायचं कार्य कोणी करायचं. आणि ते ज्या महाराजांनी केलंय त्यांनी आधी काय बघितलं उचित, आता सांगा. काय महाराजांनी काय बघितलं? महाराजांनी माऊलीचं जीवन बघितलं, महाराजांनी माऊलीचा अधिकार बघितला, महाराजांनी माऊलीचा आश्रय घेतला. महाराजांनी म्हणजे त्या आश्रयाचं, त्या आचाराचं, त्या व्यवहाराचं आपल्या जीवनामध्ये ओतप्रोत व्यवहारामध्ये सर्वच्या सर्व भाव उतरून घेतले. ध्यानाचा असतील, भक्तीचा असतील, त्यागाचा असतील, भोगाचे असतील, सामाजिक असतील आणि व्यक्तिगत असतील. हे म्हणून कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. कुणाला म्हटलं? तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिमानू. कुणाला म्हटलं? म्हणजे आणि काय मज पामर आहे काय थोर पण पायीची वान. कुणाबद्दल म्हटलं? कुणाच्या पुढ्यात म्हटलं. आणि का म्हणण्याचा योग आला? मध्ये संतांचं सान्निध्य. संसार तो कोण लेके आम्हा सके हरिजन. हे अशा पद्धतीचं जे अभंग आहेत गात्यामध्ये किती शेकडो वचनं तिने मांडली. संसार तो कोण लेके आम्हा सके अवघे काय पुढं ब्रह्मरूप
खर हा 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 रे प्रतिमा ते देव कैसा नव्हतो अभंग दुसरा आहे. हे तिसराच मी सांगितलंय तुमच्याकडे. भरपूर म्हणजे आता काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर. कुठं जागले ते, कुणी जागिवलं आधी कोण सांगा. कुणाचं कुणी म्हणजे बापाचं मुलग्याला माहिती होय ना, गुरुचं शिष्याला माहिती म्हणजे होय ना, आईचं लेकीला माहिती बरं का. म्हणून सगळ्या रीती आहेत ह्या रीती वापरल्याशिवाय म्हणजे आपल्याला तिथंपर्यंत जाता येत नाही. अखंड गात्यामध्ये माऊलीनं म्हणजे जो व्यवहार केला त्या व्यवहाराचा अंगभूत आधार घेऊन म्हणजे जर महाराजांनी प्रतिपादन केले इथंपर्यंत गेले ते अमृतानुभव त्यांच्या दृष्टीला आला. महाराजांचं चिंतन माऊलीचं म्हणजे अंगभूत उतारलं आणि त्याने अशी बी पदं गाठली, देखी जेना नास घालू कोणावरी कास. जर नाशच नाही असं स्वरूप असल, मग स्वरूप कसं असल. कसरत आहे महाराजी. चिंतन सांगण्याची सुद्धा अडचण आहे, झाडावर चढण्याची अडचण आहे, नदीत पोहण्याची अडचण आहे, एवढ्या गर्दीतनं रस्ता काढण्याची अडचण आहे, आताच्या ह्या एवढ्या सगळ्या औषध मारलेल्या भाज्या खाऊन जगायची, जीवन जगायची सुद्धा अडचण आहे. विश्वासघात करणाऱ्यांच्या समोर विश्वासानं वागायची बरं का. तसं इथं आता आपल्याला काय अडचण आहे. इथं मी गाता म्हणजे जर सांगितलं बसलं तर गात्यातच माझा वेळ जाईल. पुष्कळ माझं गात्यावर बी चिंतन झालेलं आहे, चिंतन झालेलं आहे. त्याच्या आधारे आता मी महाराजांचं अगोदर महाराजांनी हे सुद्धा एक अभंग दिला आहे मी काजवे महाराज गात्यातला, कीर्तन सांगा म्हणून. अजून मला तिने तो सांगाय नाही. एखाद्या वेळेला बघूया मी तुमच्यापुढं तो सुद्धा आता माझ्या डोक्यात अभंग आला. पुष्कळ गाता आहे, गाता आमचं आता गात्याचंच चिंतन आहे. कुणाला काही इच्छा झाली, शंका असली माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतो. एखादी गात्यातली शंका असली तर कुणाला आली तर घेऊन या अभंग नंबर आणि ती शंकेचं भाव मात्र शुद्ध असावं. इथं निर्माण झाली नाही तिथंपर्यंत इस्तोर विसरलं असं मात्र करू नका. म्हणजे तुमचं मनोगर म्हणजे महाराज पूर्ण करतील बरं का. हे काय पाईक म्हणून काही गात्यात आहेत. माझे जी उरले पाईक पाईक आहेत. सर्वदा म्हणून एकच अभंग आहे गात्यात, सर्वदा आहे. मध्ये काय तिथं चमत्कार आहे सगळ्या गात्यांचा आणि या अभंगांचा. एक सांगतो म्हटलो, वेळ जाते. मला माऊलीचं चिंतन सांगायचं आहे. मी तिथंपर्यंत गेलो आहे. महाराजांचा अमृतानुभव महाराजांनी ऐकलं आहे. काय एक पद सांगितलं गात्यातलं म्हणजे मुक्ताचं लक्षण सांगितलं. बंधनच नाही टावे मुक्त कासया म्हणावे. म्हणजे देखीजे ना नाश घालू कोणावरी कास. म्हणजे हे सगळं जर बघितलं तर तंत माऊलीचा विचार म्हणून समन्वयपूर्वक जर आपल्याला विचार प्राप्त करून घ्यायचा झाला तर ज्ञानदेव पाटील महाराज गाता बी व्हायला पाहिजे आणि ज्ञानेश्वरी बी व्हायला पाहिजे बरं का चिंतनात. आणि मधी नातांचं सुद्धा आपल्याला म्हणजे संस्कार व्हायला पाहिजेत. अलोट उपकार आहेत आपल्या मध्ये भारतीय नागरिकावर कुणाचं संतांचं बरं का. वेदाचं मनोगत आपल्याला जर जाणून घ्यावं असं वाटत असेल, वेद गौण आहे, वेदाचा कर्ता गौण आहे, गौण असून व्यापक आहे. हे लक्षण बघा तपासून. अशी लक्षणं जिथं होईल तिथं ईश्वराचं मनोगत म्हणजे वेद हे स्पष्ट आहे. आणि त्या वेदाचा अर्थ म्हणजे गाता, वेदाचा अर्थ म्हणजे ज्ञानेश्वरी बरं का. सार्थ ज्ञानेश्वरी म्हणजे वेदाचं पूर्ण मनोगत आहे. आज आम्हाला म्हणून तर प्रस्थांतरी आहे मराठीमध्ये. गाता, ज्ञानेश्वरी आणि भागवत कुणाची
मध्ये वेदाची प्रस्थानतरी आणि तिकडली प्रस्थानतरी गीता आणि काय ब्रह्मसूत्र आणि काय उपनिषद ही वेदाची प्रस्थानतरी. म्हणजे अशी परंपरा आहे. म्हणजे व्यासादिकांचं जे विचार ते शंकराचार्यांनी प्राप्त करून घेतलं आणि शंकराचार्यांचं जे विचार ते माऊलींच्यापर्यंत प्राप्त झालं आणि माऊलीच्या नंतर जे आम्हाला तुम्हाला जे महाराजांनी आतापर्यंत पोचवलं हे माऊली असतील, एकनाथ महाराज असतील किंवा आमचे तुकाराम महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज असतील, हे सगळं प्रस्थानतरीच आहे, वेदाची प्रस्थानतरी आहे. आणि वेदाची प्रस्थानतरी आपल्या विचारात जर यावी तर कुठं तरी आपण नजरेनं ते पाहावं लागतं. आणि नजर ती एकदा जर आली तर तुम्ही काय बघशिला त्यात ते उभारत. काही बघा मग तुम्ही. मग अनात्म पदार्थामध्ये मी सुद्धा आता या अभंगामध्ये त्याच नजरेनं काय इकडे घेतले, देखीजे नानास घालू कोणावरी कास, असं म्हणून महाराजांची गाथा म्हणजे अमृतानुभवामध्ये घुसवली आहे. आणि मला काय सांगायचं आहे, माऊलीचा अनुभव सांगायचा आहे. आणि महाराजांचा अनुभव वेगळा आहे, अजिबात नाही. पर एक अभंग सांगतो म्हणलो, जो काजवे महाराजांनी मी कीर्तनला दिला आहे, अजून सांगाय नाही तिने. कवा तरी सांगतील, मी मरायच्या आधी मला सांगावा तेवढा तिने, अशी माझी इच्छा आहे. काय आवडी येते गुन्हे कळो चिन्हे उमटते. बघा गात्याची भाषा, गात्याची अक्षरं, गात्याचा भाव आणि त्यातला व्यवहार. प्रत्येक अभंग जर काही चिंतनात घेतला तर आगळं वेगळं दर्शन होतं देवाचं, आगळं वेगळं दर्शन होतं आपल्या धर्मकर्माचं, आगळं वेगळं दर्शन होतं आपल्या संस्काराचं, संस्कृतीचं, आगळं वेगळं दर्शन होतं एका गात्याच्या वचनानं अखंड विश्वाचं, समाजाचं. समाज कुठं चालला आहे, काय करायला लागला आहे आणि काय करायला पाहिजे आणि कोणत्या मार्गाने गेल्यानंतर निश्चित फल पर्यावसायी ही वारी जी मानवी शरीराची म्हणजे आपल्याला ईश्वर प्रसादानं प्राप्त झालेली आहे तिचं सार्थक करून घ्यायची. म्हणजे नाही तर जात्याऐंशी घडी पुन्हा नाही बरं का. म्हणून हे कळायला पाहिजे. काय आवडी येते गुन्हे कळव चिन्हे उमटते. गुणावर त्याची आवड असते, आवडीवर गुण असतात. कसं कळतं? माणसाच्या कपड्यावर, माणसाच्या नावावर, माणसाच्या भाषेवर, माणसाच्या देशावर, माणसाच्या ताकदीवर नाही, त्याच्या आवडीवर तो कोणत्या गुणाचा आहे. महाराज म्हणतात गाता आहे, तिची आवड काय आहे, त्याला दुसरं काय लक्षण दिलं आहे. पोटीचे ओटी उभे राहे म्हणजे चित्त साहे मनाशी. जे पोटात आहे त्याच्या ते त्याच्या ओठावर येतं. आणि हे असं का लिहिलं तर ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे ती सांगतो, म्हणजे समन्वय तुम्हाला कळल. असं प्रत्येक अभंगाला सुद्धा ज्ञानेश्वरीनी गाता जोडला गेला आहे बरं का. म्हणजे मानस तरी झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले आणि भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे बरं का. आणि इथं काय महाराज म्हणतात, पोटीचे ओटी उभे राहे चित्त साहे मनाशी. ज्याच्या पोटात काय आहे म्हणजे आता आणि ज्ञानेश्वरी सांगतो यात बसणारी कसं कसं आहे बघा. आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनोनी चुटी मग वाचा दिटी कराशी. म्हणजे करापर्यंत येतं. माझं एक चिंतन आहे गात्याच्या जर मी सांगतो. इथं एक सूत्र आहे, फार पल्ल्यावरला आहे ते आणि फार जवळ आलं आहे तुमच्या आमच्या. वाणी कुणाची? संताची. कान कुणाचं? आमचं बरं का. कुणाखंड ऐकावं हे? वाणी संताची, कान आमचं. आणि हात कुणाचं? काय सूत्र बसलं बघा हे. हात आपलंच. मग ह्या हातानं काय करावं जेणेकरून दोष निर्माण होतील ती क्रिया करू नये बरं का. हाता मध्ये कराशी आहे म्हटले नाही. आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनोनी चुरटी मनात येते
मग वाचा दिटी वाणीवर येतं, मग कराशी एक काय सूत्र आहे बघा, हे सूत्र आणि महाराजांचं सूत्र, पोटीचे ओटी उभे राहे, किती मोजक्या शब्दात दोन्ही सूत्रातला समन्वयपूर्वक आणि काही सूत्र बसतील इथं. पण रात्र माझी वेळ तिथंच खर्च होईल. मला पुढचा प्रवास आहे, मला एकही ठिकाणी थांबून चालत नाही. म्हणजे पुढचा पल्ला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला इथंच राहून चालत नाही. दिंडी आहे, कुठनं सरवडे ते पंढरपूर, मधीच कुठंतरी इस्पुर्लीव पाया पडतात म्हणून थांबलं तर तिथं म्हणजे पुढचा पल्ला देवाचं दर्शन घडत नाही. असा हा पुष्कळ पूर्ण केला मनोरथ. आपला मनोरथ आपल्या वेळेत पूर्ण व्हावा अशी अपेक्षा ठेवायची. ऐका, कोणी कटळू नका. तुम्ही कटाळासा की मला बी कंटाळा येईल. म्हणजे कानात हे घ्या, पोटीचे ओटी उभे राहे, चित्तसाहे मनासी. आणि पुढं काय कळतंय बरं का, समाजात काय चाललंय ते कळतंय, दुसऱ्याच्या मनात काय आहे ते कळतं. आणि त्याला उदाहरण दिलंय. म्हणजे कुणाला डोळ्याची भूक गरबा, डोळ लागलेलं जी माता आहे तिची भूक कुणाला, त्या गर्भाला. आणि ते कळायचं कशावर, ताटी प्रभा प्रतिबिंबे, ती ताटात काय घेऊन खाते, समाजात काय चाललंय हे महाराज सूचित करतात. की त्याच्या बोलण्यावरनं, त्याच्या गुणावनं, त्याच्या आवडीवरनं तो काय कार्य करतो, त्याला विचारित वाचित बसायची, कुणी लिहून द्या आणि मग तुमचं बोलतो म्हणायची गरज नाही. अशा पद्धतीनं त्यातला म्हणजे सात्विक भाव, राजस भाव किंवा तमोगुणी भाव किंवा गुणातीत भाव प्रगट होतो. ते त्याच्या वाणीतनं, कर्मातनं आणि त्याच्या आचार विचाराच्या संस्कारानं प्रगट होतो. असा अभंग आहे. तुका म्हणे मागून घ्यावे, शेवटचं पद आहे ते. मना खावे वाटे, ते मनाला खावे ते मागून घ्यावं. असं जर हे अखंड गात्यामध्ये ओतप्रोत भरलेलं विचार महाराजांचं समाजाविषयी आहेत का, आपलं त्यांनी संसाराचं काय कोडगं करून ठेवलंय, काय मागून ठेवलंय. आणि तो गाता पुढं करून जर आम्ही जीवन जगायला लागलो तर आता अडचण आहे. तिथं काय मी जाऊ शकत नाही. तो अभंग येणे दिलाय, तो अभंग मला सांगायचा नाही, आधीच सांगितलंय. काय महाराजांचं आहे, या पदानं मी आत घुसलोय. पुष्कळ पद आहेत महाराजांची. काय पद आहेत म्हणजे अद्वैत सांगणारे, द्वैताचा संबंध ठेवून अद्वैत सांगणारे. माझं चिंतन झालंय बरं का गात्याचं सुद्धा. पण आता गात्यात मी वेळ घेणार नाही, मला माऊलीला भेटायचं आहे. आमची दिंडी पुढं गेली, आता कुठनं दिवूतनं खाली उतारली. आता आळंदीचं ऐश्वर्य असं आहे, हा माऊलीच्या जीवनातला एक अंतिम टप्पा आहे. समाधी उत्सव, झाडाझडती झाली सगळ्या जीवनाची. आणि परमार्थ करावा, खरं बोलावं आणि समाजाचा अन्याय सहन करावा असं समीकरण आहे बरं का जीवनाचं. आता सुद्धा तुम्ही जरा कसान खरं बोलून बघा, कसान दुसऱ्याला मदत करून बघा, कसान परोपकाराची भावना ठेवून बघा, कसान दुसऱ्यापर्यंत कळकळीन जायचा प्रयत्न करून बघा. तुम्हाला सोपी वाट आहे का कठीण वाट आहे, आणि वाट भेटल तो तुमचा अनुभव आहे. आणि खरोखर खरं बोलल, दुसऱ्याला मदत करेल, त्याला सोपी वाट नाही. गात्यात मात्र तसं म्हटलंय, म्हणजे मार्ग हा नीट वैकुंठीचा, तुका म्हणे केली सोपी पाय वाट. असं वाट त्यांची सोपी कुठं, वैकुंठाला जायला, देवाकडे जायला सोपी वाट आहे. परंतु समाजामध्ये इतकी त्रासाची अडचणीची रस्ता आहे, प्रत्येकानं गराडं घातलेलं आहे, ते वाट अडवलेलं आहे. आणि त्याबद्दल सुद्धा आता मला काही वेळ खर्च करायची नाही. मी दुसऱ्या सेवेत तुम्हाला तो विचार सांगेन. आता फक्त अंतिम टप्प्याबद्दल बोलायचं आहे मला. माऊलीचं
5 ग्रंथ आहेत जीवनामध्ये प्रकाशित झालं. महाराजांची एक गाथा आहे. माऊलीचं जगाच्या पाठीवर लिखाण नाही असं काव्य नाही, आणि सर्व काव्यांचा राजा असं माऊलींसुद्धा काही पद घातल्यात. म्हणून हा काव्यराव ज्ञानेश्वरीमध्ये पद घातले, ग्रंथ गुरुवतीचा ठाव येथोनी रसा झाला हो रसाळपणाचा. काव्यांचा एक, त्या काव्यामध्ये सर्व रस ओतप्रोत, नवरसी भरवी सागरू, नवरसाचं कोंदण त्यात आहे, अलंकार आहेत, त्यात शब्दप्रयोग आहे, त्यामध्ये व्यवहार आहे, त्यामध्ये द्वैत आहे, त्यामध्ये अद्वैत आहे, त्यामध्ये सुख आहे, आणि त्यामध्ये दुःखसुद्धा अनुभवाला आहे. पर कुणाला नाही कसं सेवा आहे, गुरु आहे, भक्त आहे, श्रोता आहे, वक्ता आहे, म्हणजे आबाल वृद्धापासून नाही व्यभिचाराबद्दल सुद्धा सांगितलं आहे, आणि सदाचाराबद्दल सुद्धा या सगळ्या 5 वाङ्मयामध्ये सांगितलं. आता ते कुणाकुणाला कसं कसं केवढं सांगितलं, एक दोन शब्दानं त्याचं वर्णन करतो. म्हणजे हरिपाठाचं हे सामान्य आणि सर्रास दररोज नित्यनेमानं ज्यांची सेवा चालली आणि संसारिक आहेत, आणि त्यांना वेळ कमी आहे, आणि आपल्या जीवनाला वेळ द्यावा, जीवन संस्कारित बनावं, आणि कदाचित त्यांना श्रवणाची किंवा म्हणजे सत्कार्याची इच्छा निर्माण व्हावी, आणि त्याच्याद्वारे त्या देवापर्यंत ते पोचावेत. म्हणून पहिल्यांदा काय, देवाची द्वारे उभा क्षणभरी, इथून जे सुरुवात केली, पहिलंच अभंग झाल्यानंतर काय सांगितलंय, आणि देवाचं ठिकाण सांगितलंय, द्वारकेचा राणा कुठं कुणाच्या घरात राहतोय बघा, पांडवाघरी. जो सेवक आहे होय ना, म्हणजे ज्यानं दास्यत्व पत्करलं, म्हणजे ज्याचं पत्करलं त्या दास्यत्वाचा स्वामी त्या घरात राहतो. मग जर हे ते हरिपाठ माऊलीचं आहे, सत्य का लटका, मग जर तो पांडवा घरात राहतो, मग आमच्या घरात का नाही, तो का राहणार नाही. जर देव घरात राहिला तर आणि कुणाला तरी बघावं लागेल. आम्ही जोपर्यंत आमच्या घरात देव आहे अशी आमची धारणाच, विश्वासच किंवा भावच तयार होत नाही, तोपर्यंतच आम्हाला द्वैत दिसल, नाही तर दुःख भेटल. आणि ज्या वेळेला माझ्या घरात देव आहे अशी धारणा बसल, जर पांडवांच्या घरात राहिलेला असेल का नसेल आमच्यात. आज मी देव दाखवाय आलो नाही, आज माऊली दाखवाय आलोय. आणि तरीसुद्धा माऊलीच्या या म्हणजे प्रसंगानं हरिपाठाच्या ह्यात काय काय लिहिले, लय मोठं लिहिलंय. म्हणजे यज्ञ यागविधी होय ना, योग यागविधी, म्हणजे किती किती तरी अशी वचनं आहेत. आणि काय त्या 13व्या अभंगाचं शेवटचं पद वाचा बघूया. पहिलं पद वाचा, 13वा अभंग हरिपाठातलं, समाधी हरीची समसुख केवीन. आता शेवटचं वाचा बघूया, वेळ घेऊ नका, मध्ये आधी तुम्ही बघा, पाठ आहे तुम्हाला. ज्ञानदेवी रम्ये रमले समाधान हरीचे चिंतन. आता हे जर झालं तर आता आणि पुढे जरा जरा असं टाकून टाकून जर बघितलं तर अखंड इथंपर्यंत जातो, आजच्या उत्सवापर्यंत. आता सांगा काय उत्सवाचं निमित्त आहे. 2 प्रमाणे सांगितलेत माऊलीनं हरिपाठात. ज्ञानदेवा पाठ असून दे, तिकडं वैकुंठाकडे जायत नाही. हा ज्ञानदेवा प्रमाण, आत्मा हा निधान, एक प्रमाण सांगितलं आहे. आणि दुसरं प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, म्हणजे आपल्या गुरुला एक प्रमाण आणि देवाला एक, आत्म्याला प्रमाण. याच्या व्यतिरिक्त जगाला तुम्हा आम्हाला काही प्रमाण नाही, आणि अप्रमाण जगायची सवय लागली, त्याचं नाव आहे संसार. दुसरं लक्षण करायचं म्हणजे मला वेळ नाही म्हणताना लक्षण होतं आहे तेवढं करूया. लक्षणात्मक बोलायची म्हणजे आपल्याला म्हणजे सवय असावी, अभ्यास तसा असावा, म्हणजे पटतो झटक्यान कुणाला, ऐकणाऱ्याला वाटावं माझं हे जीवन असं आहे. आता समाधी संजीवन हरिपाठ जर असेल तर ही समाधी
कुणाकडं अपेक्षित ठेवली सांगा. तर जे आपले निवृत्तीनाथ हो ना, ज्ञानगुडगंबे ज्ञानदेवाला दिले हे सगळं ऐश्वर निवृत्तीनाथांच्या सान्निध्यात जर माऊलींना प्राप्त झालं तर पुष्कळ संप्रदायाला काय बोलावं लागतं, कसं बोलावं लागतं, कसा आधार असतो, पुष्कळ सांगता येईल. पण आता बाजीराव संपली वेळ, आले गाठत आहे ना. काय अजून किती आहे? 10 मिनटं. 10 मिनटात मी काय सांगणार आहे तरी सध्या सांगणार. अजून तुमच्याकडं 10 मिनटं आणि कीर्तनकारांच्याकडं एक 15 मिनटं अशी पण कीर्तनकार म्हणजे आपल्या सवलतीचा आहे आजचा. अशी जर वेळ दिलसा तर मी तुमची परवानगी घेऊनच बोलेन, नाहीतर माझी 10 मिनटं मी खर्च करीन. मला परवानगी जरा आजच्यापुरती द्या. मला काय तुमचं नको, मी आलोय तसा जातो. खरं मला एक 10 मिनटाची वेळ आधी माझी आहे ती खर्च करतो आणि एस टीच्या तिकिटापुरतं तरी मला पुढं पाठवाय ढकला, जरा वेळ द्या. असा संबंध आहेत. ही ते गुरु कसे आहेत? यदा अक्षर अनाख हे 5 ग्रंथ आहेत, त्यापैकी शेवटचा ग्रंथ हा. पहिला ग्रंथ हरिपाठ आहे. 2 नंबरचा ग्रंथ वारकऱ्यांच्यासाठी गाथा आहे. 3 नंबरचा ग्रंथ ज्ञानेश्वरी अखंड विश्वाला उपकारक आहे. आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी आणि द्रष्टाद्रष्ट विजयी होवावी. म्हणजे हा जो ग्रंथ आहे तो म्हणजे यातली अक्षरं जी आहेत ती अक्षरं ब्रह्मसाम्राज्य दीपिका. ती अक्षरं नव्हती देका, ब्रह्मसाम्राज्य दीपिका. आणि कुणालागी? अर्जुनालागी चित्कळिका. म्हणजे ही मशाल पेटवून त्या उजेडातनं प्रवास अर्जुनाचा व्हावा. आता असं असून सुद्धा आता यात शांत रस आहे, अद्भुत रस आहे. शांताची या घरा अद्भुत आला हे पाहुणे रे. येराई रसा पांती करा. तुमचं आमचं कसं, कुणाला गाण्याचं होय ना, कुणाला कसलं काय 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 वेड असेल सांगता येत नाही. सर्व म्हणजे रसाचा म्हणजे रस 9 जरी असले तरी महाराजांनी आणि 2 अधिक घातलेला आहे. त्या म्हणजे त्यात वात्सल्य रसाचा संबंध जास्त ठेवला आहे. वात्सल्य रस हा म्हणजे माता लेकरू या न्यायानं प्रकट झालेला आहे विश्वामध्ये आणि तो जास्त वापरला आहे बरं का. देवभक्ताचा म्हणजे वात्सल्य रसाचा आणि गुरु शिष्याचा सुद्धा वात्सल्य रसाचा भाव कसा असतो आणि लेकरू आणि माता यांचा वात्सल्य रसाचा भाव कसा असतो. जीवन म्हणजे जीव आणि ईश्वर यांचा वात्सल्य रसाचा भाव कसा असतो. ज्ञानेश्वरी तम भूत वाचा तुम्हाला कळल. माऊली सांगेल. वेळ संपत आली म्हणून पुढं असं सांगितलं आहे. एक गात्यात पर्वणी आहे, मोठी पर्वणी आहे. गाता लवकर कळत नाही, गाता म्हणता येत नाही. इतर गाता भजनामध्ये बसतात, पर माऊलीच्या गात्यामध्ये म्हणजे अक्षराचा कमी जास्ती लांबी रुंदी एकसारखी नसल्यामुळं ते बसवावं लागतं. गाता तानाजी पाटलाला म्हणता येते बघा. मी नाव घेतो व्यासपीठापासून. खरं बिचारायला पाठ आहे, खरं चिंतन कमी आहे, गाठी भेटीत राहू शकत नाही. गाता मात्र पाठ आहे, मुखोद्गत गाता आहे माऊलीची. कुणाला कुठंतरी जरासं कसर असेल, नाहीतर कोरीवडकर तानाजी पाटील यांना गाता आम्हाला कुठंतरी ढोबळमानानं तिची प्रक्रिया वाचन झाले, चिंतन झाले. पण एखादे कुठंतरी पहिलं विळाचे विळी उभी अंगणी, एखादी गवळणसुद्धा, एखादी सखीसुद्धा सखीला विचारते आणि काय विचारते. उभी अंगणी जातीया येतिया पुसे विठ्ठल केऊता गे माय. देव विचारावा, देवाचा शोध लावावा आणि देवाची सेवा घडावी
मग तो देव काळा निळा सावळा हे सगळं त्या गात्यात वर्णन. देव व्यापक आणि देव परिच्छिन्न हे गात्याचं वैभव झालं. 65 एकासाठी लिहिली. म्हणजे काय 65चं वैभव? 65चं मोठं वैभव आहे. उच्च अधिकाऱ्यासाठी 65चा संबंध आहे. जो उत्तम अधिकारी कानावचनाची भेटी म्हणजे डबल सांगावं लागत नाही असा तिथला अधिकारी आहे. म्हणजे स्वस्ती श्री वटेसू जो लपोणी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. याच्याबद्दल मात्र 2-3 प्रमाणं मी सांगतो तुम्हाला. पहिलं प्रमाण आहे स्वस्ती श्री म्हणजे वटेशू हा एक विशेषणाचा भाव आहे. विशेषण आणि विशेष यदाक्ष अनाखे आनंदम आजम अव्ययम श्रीमन्निवृत्ती नाथेती ख्यातम दैवत अहम आश्रय अहम ज्ञानदेव आश्रय. त्या दैवताचा आश्रय करून मी त्या दैवताची उपासना करतोय असं माऊलीचं मत आहे. आणि त्या दैवताच्या उपासनेच्या सामर्थ्यानं म्हणजे ज्ञानदेवासारख्याला म्हणजे चांगदेवासारख्याला म्हणजे भेटीगाठीचा योग आहे. आणि चांगदेवांना म्हणजे आजपर्यंत चमत्कार आहे. योगी आहेत ते. त्यांचं नाव काय? चांगदेवाचं नाव काय? योगी आहेत ते चांगदेव. आमचं नाव काय? वांगदेव. सगळं अवगुण तेवढं आमच्याकडं आहेत. आणि त्यांच्याकडं काहीच एखादाही अवगुण नाही. आणि म्हणून त्यांच्याकडं त्या योगाचं सामर्थ्य एवढं होतं ते 6 महिने समाधी लावून बसायचं. 6वा वाचामध्ये मी म्हणजे तुम्हाला चांगदेवाचं दर्शन होईल एवढंच सांगतो. 6वा अध्याय. योग्याची माऊली का नाताने वर्णन केले माऊलीचं. आता माऊलीचं किस्त चिंतन सांगायचं लय मोठं चिंतन आहे महाराज. आणि त्याचा चांगदेव आणि जो संबंध घेतला बरीचशीच मोठी कथा आहे ती सांगून आठवत नाही. तुम्हाला माहिती आहे चरित्र कधी म्हणजे इतकं लांबडं आणि इतकं धारं सांगून चालत नाही. जसं आहे तसं आपल्याला माहीत असावं आणि चरित्र सांगावं. संत चरित्र म्हणजे देवचरित्र किंवा एखाद्या राजाचं चरित्रसुद्धा म्हणजे काही अंशानं म्हणजे कल्प गेल्यात युग गेले काल भेदानं त्याचा व्यवहार झालेला आहे. आणि व्यक्तिविशेष स्वरूपानं सुद्धा भेद असलेल्या कारणानं जसंच्या तसं समोर येत नाही. अर्ध गिर्द करी सांगणारा त्या पद्धतीचा असला तर बरं, त्याला ती दृष्टी आलेली असली तर बरं. नाहीतर मानवी म्हणजे बुद्धिकृत जर व्यवहार असेल तर कुठंतरी श्रवण केलं तेवढ्यापुरतं आठवण होते आणि विस्मरण झालेलं तसंच म्हणजे न्हाव्याच्या दाढीसारखं होतं. त्या साखरे महाराज एक गोष्ट सांगतात. नावी उठला केस फुटला. नावी किती वेळ बसून राहणार. नावी उठतच असतोय केस फुटतच असतोय. चुकतच असतात माणसं चुकत नाहीत का चुकल्याला कळू देत नाहीत. म्हणजे असं बी चिंतन येतं. मांजर हागत नाही का उघडं ठेवीत नाही. पाप करीत नाहीत का सांगित नाहीत. हे सगळं आपलं पाप घडतंय बरं. जसाच्या तसा व्यवहार नाही ज्ञानदेव महाराज झाला तर पाप घडतं. वेदांत विचार इतकं सोपं काय नाही आपल्या म्हणजे पारमार्थिक क्षेत्रामध्ये बरं का. एखादं प्रमाणसुद्धा आपलं घसारतं पर वेदांत घसारला तर दुसरं वाक्य आपल्या समोर येत असतं. बघा वेदांताला म्हणजे द्यायचंच उदाहरण झालं तर आलं तर दिन वेळ राहिली तर दिन नाहीतर मी तसंच झाकून ठेवीन. पर सांगतोय ते मी आता तुम्हाला माऊलीच्या चरित्राबद्दल सांगतो. आणि एवढी जर श्रीगुरूंची सेवा आहे हे एक श्लोकाचं संबंध मंत्र मी वाचलाय तुमच्याकडे. असं 5 श्लोक आहेत त्या अमृतम अनुभवामध्ये. पहिल्यांदा यदा अक्षराणाखे आनंदम आजम अविभूम श्रीमन्निवृत्ती नाथेती ख्यातम दैवत अहम ज्ञानदेवाश्रय. गुरुरित्या खेया लोके साक्षात विद्या ही शांकरी जयंत्या ज्ञान नमस्तस्य दयार्द्रायम निरंतर. साधकावर ही जी अध्यात्मविद्या आहे ती निरंतर दया करणं आहे. म्हणजे आता पुढचं सार्धकेन कश्चार्धम
शिव यो समरूपिणी, म्हणजे शिव आणि शिवा ही कशी घडली हे प्रकरण म्हणजे 10 प्रकरण ही अमृतानुभवामध्ये आहेत. हे 65तलं सांगतो म्हटलं, 2 ओव्या अजून त्यात सांगतो. काय म्हणजे स्वस्ती श्री वटेश जो लपोणी जगदाबासू दावी मग्रासू प्रगटला करी. जर आपलं स्वरूप जर प्रगट झालं तर माऊलीनं 14व्या अध्यायात एक ओवी घातली आणि ती मांगलिक स्वरूपात आपल्या श्रीगुरूंच्या वैभवासाठी वापरली. तेवढी कोण बोल नका, इथं या पाठीमागं कोण असतील त्यांनी बोल नका. आजच्या दिवस तू जया प्रती लपसी तया विश्व हे दाविशी, प्रगट तै करशी आगवेच तू. जर श्रीगुरूंचा लोप झाला तर द्वैत आलं आणि श्रीगुरू प्रगट झाले तर आपल्याला श्रीगुरूंचंच दर्शन झालं, असा तो व्यवहार आहे. आणि म्हणून सोनेपणा उणे न येता झालेले, सोन्याला उन्ह न येता तैसे आपण नहोणी जग होणे अंगी जयाच्या, त्या ईश्वराच्या अंगावर हे ईश्वरी वैभव म्हणून अलंकार चढलेलं हे जीव लक्षण आहे. जीव वास्तव, जीव कल्पनेनं आहे जीवाच्या, आणि ईश्वराच्या म्हणजे संकल्पना जीवाची उत्पत्ती आहे. आता एवढंच घ्या, केव्हा आलं तर पुन्हा याच्याबद्दल विस्तार करूया. असं जर असेल तर चांगदेवांचा भ्रम निरास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत, जोपर्यंत माऊलीची भेट होत नाही तोपर्यंत भ्रम निरास होत नाही. जीव ब्रह्मरूप आहे का? जीवरूपानं आहे. जीवरूपानं असेल तर म्हणजे एकदा जर ऊसाची साखर झाली तर पुन्हा ऊस होईल. जर दुधाचं दही झालं तर पुन्हा दूध होईल. करशीला काय सांगा, होईल काय? पुन्हा नाही. परिणामाला जर जीव आला असता तर जीव म्हणा ज्याचा परिणामच उमटत नाही. लय सांगायला लागेल महाराज. अविद्याने नावे जे विद्यमानाची नव्हे ऐशी आहे. कुणी सांगितलं विद्यमान नव्हे म्हणून? अविद्याची स्वभावे सांगतच. हे अविद्येनंच सांगितलंय, अज्ञानानंच सांगितलंय मी नाही म्हणून. अविद्येनं सांगितलंय मी नाही म्हणून. अज्ञान जर सिद्ध झालं असतं तर अज्ञान जमेला आलं असतं. म्हणजे अज्ञान जर सिद्ध होत नाही तर ज्ञान तरी कुठं सिद्ध आहे? ज्ञानसुद्धा असिद्धच आहे बघा. म्हणून अज्ञान खंडन आहे. आधी 65 सांगतो 1-2 शब्दात. 65 काय म्हणते? चांगया पुत्र तू वटेश्वराचा, रवा जैसा कापुराचा. पण काय कर, मी तू आपण याचा बोल ऐके. मी आणि तू, मी ज्ञानेश्वर आणि तू चांगदेव, हे बोल ऐके. आता एवढ्यावर कळत नाही, अजून मी पुढचं जरा सांगतो. म्हणजे काय झाल्या प्ररयी एकारणव, चांगदेवाला सांगायचं आहे. काय सांगितलंय माऊलीन बघा. एकारणव, प्रलय, महाप्रलय. पाणी तर पाणी, अग्नी तर अग्नी, वायू तर वायू, म्हणजे आणि काय म्हणजे सगळं जलमय. पाणी आलं जलमय, अग्नी लागला तर अग्निमय, आणि वायू जर आला तर वायू. म्हणजे काही राहणार नाही तुम्हाला. मग जर तसं जर पाणी झाल्या प्रलयी एकारणव अपार, म्हणजे वरपासून खालपर्यंत पाणी यांचे धाव. आणि त्या पाण्यानं काय केलं? गिळी आपला उगव. सांगा, दूधगंगा कुठनं आली? वेदगंगा कुठनं आली? तुळशीचा उगम कुठनं झाला? म्हणजे कासारी कुंभी, म्हणजे इतर कुठंपर्यंत ही चंद्रभागा कुठनं आली? जर सगळं पाणीच आहे, गिळी आपला उगव. चांगदेवा तू कुठनं आलायस? पुत्र तू वटेश्वराचा, रवा जैसा कापुराचा. कापराचा रवा, कापराबद्दल बी मोठं सांगितलंय माऊलीने, सोन्याबद्दल मोठं सांगितलंय.
आणि इकून जर याचं असं सांगितलं तर त्यांचा जर उगम बघितला तर एका म्हणजे ब्रह्मचैतन्यापासून होय ना, ईश्वर चैतन्यापासून त्याच्या संकल्पातून म्हणजे ईश्वरी संकल्पातून जर सृष्टीचा उदय असेल तर म्हणून जीवा अनेक कोणाचा विषय काय ज्ञानेश्वरीचा एवढं तरी कळून द्या आजच्या प्रवचनात. जीव ब्रह्म ऐक्य बरं का. त्या ब्रह्मात ऐक्य का मूळचा जीव ब्रह्मरूप आहे म्हणून ऐक्य आहे. परिणामाला तो पावलेला नाही. जीवन हे मी जीव आहे कल्पना आहे. त्याची कल्पना कसं आहे. मग ते भाऊसाहेब पाटील चांगलं एक वचन सांगायचे पर अर्थ त्याचा सांगा म्हटलं तर सांगायचे नाहीत. काय जन्म मृत्यू स्वप्नासारखी ऐकलेलं शिल्लक ठेवत जावा. काही वचनं आमच्या बाच्या घरची नवं इस्टेट ती ही संतांची म्हणजे इस्टेट आहे आणि हे धन आहे बरं का. आणि ते तुमच्या आमच्यासाठी राखून ठेवायला लागते. संस्कार आहेत आणि ते आपल्या समाजाला उचित आहे वारकरी समाजाला. म्हणून गिळी आपला उगव ऐशे करी असा जर करी म्हणजे करी शब्द इथं आला आहे. अनेक म्हणजे बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल तिथं करी शब्द आला आहे. मग ते करायचा म्हणजे काय करायचा. करी शब्द भरपूर आहे. मध्ये आहे देवायशी वदवा नाही ऐसा म्हणे अनुभवा तिथं सुद्धा इथं त्या अनुभवाचा संबंध आला आहे. मग करी शब्द म्हणजे असा निश्चय करा. काय काय करी इथं सांगितलंय. दोन अभंगाचा संबंध आले नाहीत विसरता. बोलावं विठ्ठल म्हणजे करावं विठ्ठल जीव भाव. विठ्ठलच आहे जीवाचा भाव असा व्हायला पाहिजे का. जीव आहे जीव आहे का विठ्ठल आहे असं बोलत रातभर बसूया काय आणि ह्याच्यासाठी वेळ घालूया काय. नाही विठ्ठल असताना जीव म्हणतोय ही कल्पना आहे. कल्पना गेली की कोण आहे. आणि काजवे महाराजांनी पुन्हानंदला नव्ह बरं का मी एकदा फोन लावला होता आणि काय म्हटलं आमच्या पाठात एक शंका निर्माण झाली आणि ती शंका मी माझ्या परीने सांगितली. अजून बी शंका राहायला लागली. महाराज म्हटलं जीव ब्रह्मरूप केव्हा होतो अशी माझी शंका बी करण्याची खुबी आहे बरं का. मी शंका केली तर अशा पद्धतीनेही करतो. म्हणजे केव्हा होतो म्हटलं तिकडं साथ आली मला फोनवरनंच बरं का. हे म्हणजे भ्रम निरासानंतर जीव ब्रह्मरूपच आहे. कसं उत्तर आहे. भ्रम निरासानंतर चांगदेवाचा भ्रम निराश करायचा आहे का चांगदेवाला देव करायचा आहे करावा लागतो. मूळचा तो चांगदेवच आहे बरं का. मूळचा जीव ब्रह्मरूप आहे. असो ही कोण असा आहे. आणि इथं मात्र 5 हे श्लोक आहेत. घड्याळाकडे बघितलं बाजीरावाने तरीसुद्धा सांगतो यातलं विशेषण कोणचं आहे आणि विशेष काय आहे. म्हणजे तुम्हाला वाचावं कसं एवढं कळावं म्हणून कोण ऐकणारी सांगणारी वाचन करणारी म्हणजे आमचे बापू महाराज आहेत ज्ञानदेव पाटील आहेत आमच्या सान्निध्यात कायम येतात. त्यांनीसुद्धा म्हणजे काहीतरी नवीन मग आपल्या गाठीला बांधून घेण्यासारखं एखादं वचन जाड जरी असलं तरी ते बांधून घ्यावं. यदा अक्षर नीट ऐका. अक्षर म्हणजे अक्षर पावत नाही. ते अनाख हे वर्णन करता येत नाही वाणीन सांगता येत नाही. ते अनाख हे अजम ज्याचा उदय नाही जन्म नाही. अव्ययम म्हणजे नाश पावत नाही. म्हणजे जर असं ते ब्रह्मस्वरूप आहे असं श्रीगुरूंचं रूप आहे आणि जसं आहे तसंच ते राहणार. मानवी बुद्धीला अज्ञेय अगम्य आणि अतर्क्य असंच ते राहणार. संत वचनानं ते स्वरूप समोर येणार. विश्वास असेल त्याला त्याचा अनुभव मिळणार. आणि हिची प्रक्रिया पुष्कळ आहे. थोडंसं सांगायचा प्रयत्न करतो. काय माऊलीचा म्हणजे 65चा असा व्यवहार झाला. म्हणजे गात्याचा तसा झाला ज्ञानेश्वरीचा असा झाला हरिपाठाचा झाला. आणि माऊलीला आता म्हणजे गुरूंच्याकडं सेवा अर्पण करताना म्हणजे अमृत अनुभव
म्हणजे शेवटला सरते शेवटी चरणावर ठेवला. आणि काय अमृतानुभवाचं एक विशेष मोठं लक्षण आहे, संगती अशी आहे तिची. म्हणून काय अनुभव अमृत येणे, काय म्हणून ज्ञानदेव म्हणे अमृत अनुभव येणे सनुभोगी जे सने विश्वाचे, असं एक म्हणजे त्याच्यात वचन आहे. सुरुवात अशी आहे अमृत अनुभवाची. हे 5 श्लोक झाल्यानंतर एक पहिलं प्रकरण चालू झाले. 10 प्रकरण आहे. पहिलं प्रकरण असं आहे 80 निरुपाधिके, शिवशक्ती समावेशन प्रकरण असं त्याला नाव दिलेलं आहे. म्हणजे देव आणि देवी असं त्याचं, नवरा आणि बायको, आत्मा आणि वृत्ती, प्रकृती आणि पुरुष, असं युगुल आहे ते. दोन ठिकाणी आहे. लय सुंदर आहे समजून घ्यायला, लय चांगला आहे ते परमार्थाला, लय चांगला आहे संसारिकाला. पर आपलं तिकडं लक्ष असावं आणि व्यवहार इकडं करावा. तिकडं जर वृत्ती असली आणि व्यवहार इथं जर असला, व्यवहारात ते जर असलं तर आपल्याकडं व्यवहाराचं सुखदुःख पाप पुण्य म्हणजे अनुकूल प्रतिकूल ईर्ष्या वगैरे सगळं मावळलेलं असेल आणि 9व्या प्रकरणापर्यंत आपली वाटचाल झालेली असेल. 9वे प्रकरण म्हणजे त्रिपुटी रहित जीवनमुक्ताचं प्रकरण आहे. आणि 10वं प्रकरण सगळ्या समावेशक आहे. 2रं प्रकरण श्रीगुरूंच्या सेवेबद्दल आहे. 3रं प्रकरण म्हणजे खंडन आहे. 4थं प्रकरण एक खंडन आहे. 5वं प्रकरण आपण सच्चित आनंद स्वरूपानं आत्मा आहे म्हणतो ते सुद्धा खंडन आहे. आणि अविद्या खंडन हे 6वं प्रकरण आहे मध्ये शब्दखंडन. 7वं प्रकरण अज्ञान खंडन आहे, अविद्या खंडन झाल्यानंतर. आणि 8वं प्रकरण अज्ञान खंडन झाल्यावर ज्ञान खंडन आहे. आणि 9वं प्रकरण म्हणजे जीवनमुक्त साठी आहे. एक ओवी वाचून जातो. पहिल्या प्रकरणामध्ये 80 निरुपाधिके, जगाची जी जनिके. एक 40 ते 45 वर्षापूर्वी माझ्या हातात अमृत अनुभव आला. आणि एक 2 ते 3 वर्षे 2 अमृत अनुभव घेतले मी. एक दूत महाराजांची प्रत दूत महाराजांनी दिली. दूत महाराजांचं माझं म्हणजे अतिशक्यत्व निर्माण झालं. आणि हे त्यातला एक प्रकार तुमच्या अनुभवासाठी म्हणून, हे नरतवड्याला जे देवीचं मंदिर इकडे झालं शिवारात, तिथं माझं प्रवचन झालं आणि त्यांचं कीर्तन झालं. त्यांच्या हस्ते वरचा कळस वगैरे बसला. तोपर्यंत समाजामध्ये इतकंसं काही लागण नव्हती की समाजाला कळसाला ब्रह्मचारीच माणूस लागतो. ब्रह्मचारी आणि अमुक तमुक हे सगळं विकार आहेत बरं का समाजामध्ये. संस्काराने जर बघितलं तर ब्रह्मव्यथा मनुष्य म्हणजे सगळीकडे चालतं. असं तुम्हाला माझ्याकडे एक आता ग्रंथ आहे, मी आता जाधव गुरुजींना तो मरता समय दिला. आणि माझ्या घरात आता तो मी 2 वर्षापूर्वी म्हणजे आळंदीतनं महाराजांचा घेऊन आलो आहे. आणि त्यात काही म्हणजे बरंचसंच काही शिकण्यासारखं आहे. आणि ते सगळं मंत्र शंकराचार्यांचं आहेत. आणि शंकराचार्यांच्या मंत्रामध्ये तिथं दाखला त्याचा मिळतो की कोण ब्रह्मवेता असतो तो सर्वच ठिकाणी व्यापक असतो आणि त्याच्या इतकं शुद्ध कोणी नसतं. हे आता अलीकडच्या ह्याच्यातलं. नाहीतर मी एकदा कुठंतरी प्रवचनला गेलो आणि गावात काहीतरी सांगायला लागले. इथं एक संन्यासी आल्यात आणि ते आळंदीवरून आल्यात. मग मी माझा स्वभाव घडलेली घटना आहे काय म्हटलो, ज्ञानदेव पाटील. त्यांना विचारलं गावकऱ्यांना, मग कुठं आहेत ते? कुठेतरी बाहेर गेलेत. अरे संन्यासी आणि मंदिर सोडून तो गावात कशी आहे घरी हिंडतोय? त्या हलकटाला इथं कुणी ठेवून घेतला? मी प्रवचनला आलोय, संन्यासी 4 प्रकारचे. मग संन्यासाचं प्रवचन केलं. म्हणजे कोणचा ह्यातला म्हणलं तो आला आणि त्याला विचारलं जेवताना, तू ह्यातला कोणचा? एक कुटीचक संन्यासी असतो, एक क्षत्रिय संन्यासी असतो. म्हणजे क्षत्रिय ज्या क्षत्रावर संन्यास घेतला तिथंच राहायचं. कुटीचक म्हणजे पोरांच्या मध्ये ह्यात स्वाधीन करायचं, घरदार ग्रस्त
आणि संन्यास घ्यायचा आणि त्याच्या दारातच झोपडी बांधून त्याच्याकडेच मधुगिरी मागून खायचं बरं का. त्याला कुटीचक म्हटलंय. दंडी संन्यासी असतो आणि सरते शेवटी विविधिशा संन्यासी असतो. हे 4 आश्रम आहेत संन्यासाचे. 4 तसा आश्रम आहेत आणि हे 4 एकासाठी 4 ठेवलेले आहेत. हे फार मोठं काम कुणाचं असेल तर मी सांगून जातो, ग्रहस्थाचं आहे. तिन्ही आश्रमाने कुठं जायचं? मधुगिरीला. विद्याभ्यास करतो म्हणून ब्रह्मचर्यानं ग्रहस्थाकडे जायचं आणि संन्याशानं ग्रहस्थाकडे जायचं. वानप्रस्थानं फळं नाही गावली तर वनात राहून सुद्धा. प्रत्येकाचं नेम भिन्न भिन्न आहेत, आचार भिन्न भिन्न आहेत, फलं मात्र एकच आहे सर्वांना. फलामध्ये काही नाही आणि ते मला आता तुम्हाला सूचित करायचं आहे. आणि एक मात्र विचारलेलं सांगा. यदाक्षर अनाखे आनंदम अजम असं जे पद आहे अव्ययम आहे आणि ते श्रीगुरूंचं आहे, ते दैवत आहे. यातलं विशेषण कुणाला आणि विशेष कुणाला? विशेष आणि विशेषण कळलं नाही तर ही भाषा संतांची कळत. यासाठी जे अहम ज्ञानदेवाश्रय दैवत निवृत्तीनाथ ते विशेष स्वरूपाने आहे. जे दैवत आहे ते विशेष आहे आणि त्या दैवताला विशेषण काय आलं? अनाखे आनंदम अजम अरूपम. ते वर्णन करता येईल गुरुचं? वर्णन करता येईल काय स्वरूपाचं? नाही करता येईल. अनाखे म्हणजे आता म्हणजे आनंद अंगभूत, अंगातीला आनंद म्हणजे हे सगळं त्यांचं स्वरूप आहे. म्हणजे जन्माला येतील, मरतील, मरके असतील आणि मग त्यांची आज्ञा जर मिळाली तर मग मला आता जायचं आहे. कुठं? समाधीत. आता त्यांनी जर परवानगी दिली तर परवानगी कुणाची पाहिजे? देवाची का गुरुची? व्यवहाराला म्हणजे गुरुची आज्ञा आणि गुरुची आज्ञा घेऊन तो समाधी संजीवन हरिपाठ. समाधीबद्दल पुष्कळ आहे. आता हे पहिलं प्रकरण सांगायचं झालं. समीरे सकत गती. हे वारं आहे का? त्याच्याबरोबर वाऱ्याबरोबर गती आहे? नुसतं वारं आहे का वाऱ्याबरोबर गती आहे? वाऱ्याबरोबर गती आहे. म्हणजे सोनया संगे कांती. सोन्याबरोबर कांती आहे का कांती एकीकडं आणि सोनं एकीकडं? आता सांगा. शिवेशी शक्ती समावेश तैशी. शिवाबरोबर म्हणजे देवाबरोबर देवी. गोडी आणि गुळू, कापूर आणि परिमळू, निवडू जाता पांगळू निवाड होय. कापूर आणि परिमळ एके ठिकाणी का? परिमळ एकीकडं आणि कापूर एकीकडं. गुळ आणि गुळाची गुढी. मग प्रकृती आणि पुरुष, बाईनी बाबा एक आहे. आणि जर हे एक फाउंडेशन आहे तर यात द्वैत आहे का अद्वैत आहे? तुम्ही बाई आयसा का बाप आयसा? मी संन्याशाला असं विचारलंय बरं का. आणि ते तळाशीतल्या प्रवचनातच विचारले. नाही काय सांगता आलं नाही. येलबाडलं विचार आहे. संन्यासी म्हणून सांगाय तोंडात सोपं आहे, खरं आचाराला फार कठीण आहे. कोण आहेसा तुम्ही? दाखला देतो मी, मला लय दंबवू नका. हे समजून घ्या. हे तुमच्या समोर आहे, तुमचा आहे, तुम्ही आहे. आप तेज गगन मही मारुत मन बुद्धी अहंकार भिन्न आटे भाग. या आटाची साम्य अवस्था. त्याची प्रकृती जाण पारता ही प्रकृती. प्रकृती म्हणजे प्रपंच रूपानं आणि परमात्मा म्हणजे ब्रह्मरूपानं. आत्मा म्हणजे ब्रह्मरूपानं. चालवलंय कुणी? तिची तिला सत्ता आहे का त्याच्या सत्तेनं चाललंय? चाले शरीर म्हणता रोज. कोणाची सत्ता बाजूला झाली तर देहाचा अग्नी गेला, देह नोहे चिकलो ओला.
तुमचा चिकोल तुमच्यापाशी आहे. मड्याला डोळा आहेत का नाही? मग डोळं मड्याचं, बरं डोळं आमचं, पर दृष्टी कुणाची सांगा? देवाची दृष्टी, ज्ञानोबाची दृष्टी, गुरूंची दृष्टी आणि त्या स्वरूपाची दृष्टी. बरं का, ही जर दृष्टी असेल मग त्या दृष्टीत येणं नाही, जाणं नाही, सुख नाही, दुःख नाही. मग ते जर स्वरूप तुमचं असेल आणि हे स्वप्नवत असेल, आले उगवे ते त्याची मावळे. अविद्या अज्ञान मायायोगे हे सगळं त्या अज्ञानाच्या अविद्येच्या संबंधानं चाललंय. माया कशी आहे स्वरूपावर? ती माया वस्तूचे ठाई असे जैसेनी नाही. मग कोण आहे? वस्तू प्रभाची पाही प्रगट होय माऊलीचे. ही एवढी एवढी मोठी लक्षणं आणि सोपं सोपं सांगून जर आपल्याला, मग तुम्ही येणारं नाही, जाणारं नाही, आणि तुम्ही का घाबरता? मला परवानगी द्या. आणि परवानगी दिली त्यावेळेला ज्ञानाचा, भक्तीचा, म्हणजे वैराग्याचा पुतळा ज्या समाजानं मातीत रवला, त्या समाजाचं काय झालं असेल ते नामदेव महाराजांची गाथा वाचा. महाराजांची गाथा वाचा. माझी सेवा झाली आणि त्याचं नाव आहे समाधी संजीवन. आणि त्या समाधीचा उत्सव आहे. त्यातली आपलीशी अल्पशी म्हणजे ही सेवा त्यांच्या चरणावर अर्पण करूया.